जब्बार तांबोळी असे या घटनेत मृत्युमुखी पडलेल्या व्यापाऱ्याचे नाव आहे। तांबोळी यांनी पिकअप वाहनातून गुजरातमधून गुटखा भरून अभोना मार्गे देवालयाकडे येत असताना देवळा कळवण रस्त्यावरील भौर फाट्यावर काळ्या रंगाची स्कॉर्पिओ वाहनातून आलेल्या तिघांनी त्यांना अडवून पोलीस महानिरीक्षक पथकातील अधिकारी असल्याची बतावणी करून 25 लाखांची खंडणी मागितली। खंडणीसाठी मय्यत जब्बार व पिकअप चालकाचे अपहरण केले। अखेर तडजोडी अंती 11 लाख रुपये खंडणी देण्याचे ठरले। ठेंगोडा परिसरातील एका नर्सरीजवळ जब्बार यांचा मुलगा व काही ग्रामस्थ रक्कम घेऊन पोहोचले। त्याचवेळी तांबोळी आणि संशयित आरोपींमध्ये बाचाबाची झाली। त्यातच जब्बार यांच्या छातीत दुखू लागले आणि ते बेशुद्ध पडले। जब्बार बेशुद्ध पडल्यानंतर संशयितांनी अंधाराचा फायदा घेत पळ काढला। दरम्यान बेशुद्ध अवस्थेतील जब्बार तांबोळी यांना दवाखान्यात नेल्यानंतर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले। या प्रकरणी पोलिसांनी विलास जगताप, मोहम्मद शफीक, मोहम्मद रफीक तसेच महेश भामरे या तिघा संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे। त्यांना अटक सुद्धा करण्यात आली आहे। आज रोजी पोलीस स्टेशन देवळा येथे एक गुन्हा दाखल झालेला आहे। फिर्यादी नामे इलियास सुलतान बागवान राहणार चांदवड आणि जब्बार चांद तांबोळी राहणार पिंपळगाव वाखारी हे दोघे जण काल संध्याकाळी गुजरात राज्यात गेले होते। त्या ठिकाणून त्यांनी गुटखा खरेदी केला व ते आभोना मार्गे कळवणवरून देवळ्यामध्ये येत असताना कळवणवरून त्यांचा एक ब्लॅक कलरची स्कॉर्पिओ गाडी पाठलाग करत होती। त्या स्कॉर्पिओ गाडीने भौर फाट्याजवळ त्यांना अडवलं आणि त्या दोघा जणांना गाडीतून उतरवून स्वतःच्या स्कॉर्पिओ गाडीमध्ये बसवून घेतलं आणि त्यातील स्कॉर्पिओमधील एका आरोपीने पिकअप गाडी स्वतः जबरदस्तीने तो घेऊन गेला। त्यानंतर त्यांनी या तिघांना सटाणा पोलीस स्टेशन हद्दीमधील नंदनवन लॉन्स येथे घेऊन गेले होते। त्या ठिकाणी त्यांनी या गुन्ह्यातील मयत जब्बार तांबोळी यांना पैशांची मागणी केली आणि जब्बार तांबोळी यांचे नातेवाईक पिंपळगाव इथून त्यांना भेटायला गेले असता पोलीस स्टेशन सटाणा हद्दीतील ठेंगोडा या ठिकाणी मयत जब्बार तांबोळी आणि यातील आरोपी नामे विलास जगताप यांच्यात वाद झाला आणि या वादामध्ये त्यांच्या झटापटीमध्ये जब्बार तांबोळी हे त्या क्षणी खाली पडले आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला। या प्रकरणामध्ये आरोपी नामे विलास जगताप राहणार मालेगाव, मोहम्मद शफीक, मोहम्मद रफीक राहणार मालेगाव आणि महेश भामरे राहणार तांदळवाडी यांच्यावर भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। तिन्ही आरोपी पोलिसांच्या ताब्यात आहेत। सध्या कायदा व सुव्यवस्थेचा कोणत्याही प्रकारचा प्रश्न नहीं है। साइड आ रहे थे, कलवन से देवला साइड आ रहे थे हम। काली स्कॉर्पियो आई भौर पाटे पे अड़वा मारी और हमारे को उठा के लेके गए और फरियाद की कि भाई माल है उसमें 25 लाख रुपए लगेगी। फिर उसमें से 11 लाख रुपए में तोड़ पानी। फिर उसके बाद लोनेर में गए, वहाँ पे झिकझिक हुई और जब्बार हुई को मारहान हुई दोनों में और जब्बार हुई का इंतकाल हो गया।